नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई किल्ला कोर्टानं कुंद्राला पोलीस कोठडी दिली आहे. अश्लील चित्रफित बनवून ॲपवर अपलोड केल्याप्रकरणी त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. राज कुंद्राचं व्हॉट्सअप चॅट्स हे पोलिसांच्या हाती लागलेत आणि त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झालेत. लंडनमधील एका कंपनीसोबत अश्लील चित्रफितीबद्दल कुंद्रानं चॅट केल्याचं समोर आलंय. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 5 सदस्य आहेत. त्या चॅटमधून आर्थिक व्यवहार झाल्याचंही समोर आलंय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राची मुंबई गुन्हे शाखेनं सोमवारी चौकशी केली आहे. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या कार्यालयातील रायन शॉप यालाही नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर मुंबईत फेब्रुवारी महिन्यात अश्लील चित्रफित बनवून काही ॲप्स आणि OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. लंडनमधील केनरी इथं कंपनीचं हॉटशॉट नावाचं ॲप आहे. त्यावर हा अश्लील चित्रफितीचा खेळ चालत असल्याचं गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आलंय. तसंच सर्व ऑपरेशन अकाउंट वियान कंपनीतून चालत असल्याचंही समोर आलं. पोलीस तपासात व्हॉट्सअप ग्रुप सापडले आहेत. तसंच अनेक ईमेल्स देखील सापडले असल्याची माहिती मिलिंद भारांबे यांनी दिली आहे. एवढंच नाही तर अनेक अश्लील चित्रफितीही हाती लागली. पती राज कुंद्राला अटक झाल्यानं शिल्पा शेट्टीनं सुपर डान्सर सीझन 4चं शूटिंग थांबवलेलं आहे. शूटिंग सोडून तिनं कायदेशीर सल्ला घेण्याची माहिती आहे. माहिती जनसंपर्क विभागातील 5 अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. या 5 अधिकाऱ्यांनी गेल्या सरकारच्या काळात इस्रायल दौरा केला होता आणि या दौऱ्याचा तपशील त्यांनी शासनाला दिला होता का, तसंच अभ्यास दौऱ्याचा रिपोर्ट शासनाला सादर केला का, याबाबत कारणे दाखवा नोटीस दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. पेगासस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून महाराष्ट्रातही पेगाससच्या वापराबाबत वक्तव्य केलंय. केंद्रातील 2 मंत्र्यांचाही फोन टॅप करण्यात आलाय आणि भाजपने NDA मधील मंत्र्यांचे फोन टॅप केलेत. पंतप्रधानांनी आता याबद्दल स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली. पेगाससबाबत सेना खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याची मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे. पेगासस हे प्रकरण कुठल्याही पक्षाचं नसून देशाचं प्रकरण असल्याचं मत शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. भारतात पत्रकार, अधिकारी, मंत्री यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. मात्र केंद्र सरकारनं आरोपांचा इन्कार केलाय. केंद्र सरकारनं सॉफ्टवेअर खरेदी केलं नाही असं स्पष्ट करावं अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. केंद्र सरकारने कोणाचेही फोन टॅप केलेले नाही आहेत आणि विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तसंच फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे, पण फक्त भारताची चर्चा होते. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने हे होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. बातमी आहे सिंधुदुर्गातून. सिंधुदुर्ग विमानतळावरून लवकरच विमान आकाशाकडे झेपावणारा परवाना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने मिळताच 15 दिवसात विमानसेवा सुरू होईल अशी माहिती शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिली. फ्रान्स सरकारनेही मीडिया कर्मचाऱ्यांच्या हेरगिरीच्या आरोपाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. फ्रान्स सरकार 10 वेगवेगळ्या आरोपांवरून ही चौकशी करणार असल्याची माहिती आहे. तर पेगाससद्वारे गोपनीयतेचा भंग झाला आहे का हे यातून शोधण्यात येणार आहे. राहुल गांधींनी स्वबळावर लढण्यास मंजुरी दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती त्यांना दिली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याची परवानगी दिल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे. फडणवीसांनी अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण काढलंय. मात्र आता महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा अध्यादेश लॅप्स झाल्याचं बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री हे राज्याचे ड्रायव्हर आहेत. त्यांनी राज्याचा गाडा नीट चालवावा. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावलाय.
राज्याची परिस्थिती बिकट असताना मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवतात याचं कौतुक असल्याचा टोला दरेकरांनी लगावला. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील एका लिखाणाबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. पुणे शहरावर आपत्ती कोसळली तर आता मनसेच्या 50 प्रशिक्षित तरुण तरुणींचं पथक सज्ज असणार आहे. मनसेचं व्यवस्थापन पथक पालिका आणि पोलिसांच्या बरोबरीनं पुणेकरांना मदत करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या पथकाचं लॉन्चिंग केलं आहे. पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांची वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात आले. तसंच वीज बिल न भरणाऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचे आदेशही अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत आणि याबाबत समिती स्थापन करून 15 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले. घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंगबाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यांसारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले. कोपरी पुलाच्या मधल्या 2 मार्गिकांचं काम येत्या 9 महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांनी बोईसर या ठिकाणी जाऊन पुलाच्या गर्डर आणि बीमची पाहणी देखील केली आहे. पुलाचे गर्डर आणि बीम तातडीने ठाण्याला हलवण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील शिंदे यांनी दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईद उल अझहा अर्थात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर कोरोनामुळे मुस्लिम बांधवांनी सण घरीच साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरते. मात्र लाट ओसरत असताना प्रलंबित शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात रक्तदानाची गरज आहे आणि असं असताना दुसरीकडे मुंबईत 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यानं ठाण्यातील 15 लेडीज बार्सवर पालिकेच्या पथकानं कारवाई केली आहे. 15 बार सील देखील करण्यात आले तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. अकोल्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि या खड्डेमय रस्त्यांमुळे महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यास विलंब झालाय. त्यामुळे या महिलेची प्रसूती रस्त्यातच झाली आहे. अकोल्यातील तांदूळवाडी फाट्याजवळ ही घटना घडली आहे. राज्यात दिवसभरात 6,910 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 7,510 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 147 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 6 जिल्ह्यात कोरोनाचा जो आकडा आहे तो शून्यावर गेलाय आणि 11 जिल्ह्यात रुग्णसंख्या 5% खाली आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने पुन्हा विक्रम केलाय. राज्यात 4 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापौरांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता सिडकोने 2 भव्य कोविड सेंटर उभारायला सुरुवात केली आहे. मुंबईतील कांजूरमार्ग या ठिकाणी 2000 बेड्स हे रुग्णालय उभारलं जात आहे. ज्यामध्ये 200 ICU बेड्स तर 100 लहान मुलांसाठीचे बेड्स असणार आहेत आणि कळंबोली या ठिकाणी 1200 बेड्सचं डेडिकेटेड कोविड सेंटर उभारलं जात आहे. ज्यामध्ये 100 ICU आणि 50 लहान मुलांसाठीचे बेड्स असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी सांगितलं. राज्यात नागपूरमधील नगरखेड वन परिसरात पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. 50 हेक्टर जंगलामध्ये तब्बल 1,50,000 सीडबॉल टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील दुर्गम भागात वृक्षारोपण करण्यात आलं. बातमी आहे बीडमधून. कोबीला भाव नसल्यानं बीडमधील शेतकऱ्यानं 1.5 एकर उभ्या पिकावर नांगर फिरवलाय. शिवराज जगताप असे या शेतकऱ्याचं नाव आहे. भाजीपाल्याचे भाव गडगडल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं करायचं काय असा सवाल शेतकरी विचारतात. चंद्रपुरातील पालकांनी आपल्या पाल्यांना फी भरून इंग्रजी शाळेत दाखल केलं होतं. मात्र कोरोना काळात मिळकत कमी झाल्यानं पालकांनी मुलांना पालिकेच्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चंद्रपूर शहर पालिकेच्या शाळेत 10% विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही बीड बहादूरपूर गावाला रस्ता नाहीये आणि अनेकदा तक्रार दाखल करूनही रस्ता तयार करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं. शेतकऱ्यांचं ऊस बिल मिळावं या मागणीसाठी सांगलीच्या
तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय, तर खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरलंय। तोडगा निघाला नसल्यानं शेतकऱ्यांनी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं। बातमी आहे परभणीतून। परभणी शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे आणि त्या विरोधात प्रहार जनशक्तीच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आलंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। खड्ड्यात वृक्षारोपण करून पालिकेचा निषेध करण्यात आला। पनवेलमध्ये नदीत पोहायला उतरलेले 2 जण बुडाले आहेत, तर एकाला वाचवण्यात यश आलंय। बेपत्ता मुलांचा शोध सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेले 2 दिवस कोसळणाऱ्या पावसाने दापोली बुरोडी मार्गावर दरड कोसळली असून रस्त्याला भेगा पडल्यात। दापोली तालुक्यातील आसूर या ठिकाणी दरड कोसळली आहे, तर पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना ह्या सुरूच आहेत। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। वसई विरारमध्ये रविवारी 3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे साचलेलं पाणी अद्यापही काही परिसरात कायम आहे। दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या सनसिटी गास हा रस्ता 3 दिवसांपासून पाण्याखालीच आहे। या रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले। 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं कळतंय। दुसरीकडे धरण क्षेत्रात कलम 144 लावूनही काही पर्यटक अजूनही वर्षा पर्यटनासाठी धरण परिसरात जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक पद्धतीने आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला आहे। आषाढी एकादशी निमित्त पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली आहे। यंदा आषाढी एकादशी असली तरी पंढरीत मात्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला खास फुलांची सजावट करण्यात आली आहे। आषाढी एकादशी सर्व विठ्ठल भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो। आषाढी एकादशी निमित्त युवा चित्रकार अल्पेश घारे यानं निवतीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर रांगोळी आणि वाळूच्या सहाय्याने हातांच्या बोटांनी 30 फूट आकाराची विठ्ठलाची रांगोळी साकारली। आषाढी एकादशी निमित्त शिर्डीच्या साईबाबांचे समाधी मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजलंय। दुबई येथील साईभक्त डॉक्टर अनिता दिनेश यांच्या देणगीतून ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। आषाढी एकादशी निमित्त तामसी गावात विठ्ठल पालखी काढण्यात आली आहे आणि यावेळी गावातील लहान मुलं महिलांनी डोक्यावर कळस घेत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही अशा माहिती केंद्रानं राज्यसभेत ही माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी 9000 मेट्रिक टन पर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे केंद्राने राज्यांमध्ये ऑक्सिजन वितरणाची समान सोय केल्याचं आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितलं। मुलं व्हायरल इन्फेक्शनचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, त्यामुळे आधी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणं योग्य ठरेल असं मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं व्यक्त केलं। श्रीलंकेनं ठेवलेल्या 276 धावांचा पाठलाग भारतीय संघाची दमछाक होते आणि भारताचे दिग्गज खेळाडू तंबूत परतले। भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान पटकावलं। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।